पुढच्या वर्षीच्या गणेश चतुर्थीची तारीख समोर आली आहे। या तारखेनुसार पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये गणपती बाप्पा तब्बल 11 दिवस आधीच त्यांच्या भक्तांच्या भेटीला येणार आहे। त्यामुळे पुढील वर्षी श्री गणेश चतुर्थीचा कालावधी कोणत्या तारखेनुसार आहे हे जाणून घेऊयात पौराणिक विद्या अभ्यासक सूरज सदानंद मशेळकर यांच्याकडून। आपण जाणून घेणार आहोत की 2025 मध्ये लाडक्या बाप्पाचं आगमन कधी होणार आहे। 2024चा विचार करता आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे यावर्षी 7 सप्टेंबरला झालं आहे आणि जवळजवळ 7 सप्टेंबर ते 16 तारखेपर्यंत असा हा कालावधी आहे आणि 17 तारखेला आपला लाडका बाप्पा गावाला जाणार आहे। 10 दिवसाचा असणारा असा हा कालावधी, अनंत चतुर्दशीचा असा हा कालावधी आणि यावर्षी 5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन हे आपल्याकडे 12 तारखेला होणार आहे। आपण दरवर्षी बघतो की बाप्पाचं आगमन हे पुढे मागे होत असतं। ज्यावेळेस बाप्पाचं आगमन ऑगस्ट महिन्यामध्ये साधारण होत असतं त्यावेळेस बाप्पाचे जे काही ह्या पृथ्वीवरती आपल्या सर्वांसोबत राहण्याचे जे काही दिवस असतात ते वाढत असतात आणि त्याहून महत्वाचं आणखीन एक कारण असतं ते म्हणजे ज्येष्ठा गौरींचं, म्हणजे बाप्पाची जी असणारी आई आहे गौरी माता, हिचं जर का आगमन जर एखाद्या वर्षी जर का लवकर झालं तर त्या वर्षी बाप्पाचं विसर्जन हे लवकर होत असतं आणि जर गौरी मातेचं आगमन जर उशिरा झालं, जर तिथीनुसार ते उशिरा झालं, म्हणजे जर गौरी मातेचं आगमन हे 4थ्या किंवा 5व्या दिवशी झालं तर बाप्पाचं विसर्जन हे साधारण 7व्या दिवशी होत असतं। जर गौरी मातेचं आगमन 4थ्या दिवशी झालं तर बाप्पाचं विसर्जन 6व्या दिवशी होत असतं। जर एखाद्या वर्षी जर गौरी मातेचं आगमन 3ऱ्या दिवशी झालं तर बाप्पाचं विसर्जन हे 5व्या दिवशी होत असतं। असं दरवर्षी हे कालानुचक्र बदलत असतं। ज्यावेळेस अधिक मास येत असतो त्यावेळेस हे बाप्पाचं आगमन उशिरा लवकर अशा पद्धतीने होत असतं। 2025 साली 27 ऑगस्टला भाद्रपद चतुर्थी आहे आणि त्या दिवशी बाप्पाचं, आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन या पृथ्वीवरती होणार आहे। असा हा एक आगळा वेगळा सण असतो, पृथ्वीवरती आनंदाचा दिवस असतो। यावर्षी देखील आपण पाहतोय की हे आनंदाचे दिवस कसे सरतात हे आपल्याला देखील कळत नाही आणि हा आपला लाडका बाप्पा आपल्या सर्वांच्या सोबत असतो। असेच हे दिवस दरवर्षी सुखाचे आपला बाप्पा आपल्या सर्वांसाठी घेऊन येत असतो आणि या दिवसांमध्ये आपल्या घरी सण समारंभ, अनेक प्रकारच्या पूजा अर्चना होत असतात। विशेष म्हणजे या गणपतीच्या दिवसामध्ये सत्यनारायणाची पूजा होत असते, सत्यविनायकाची पूजा होत असते, सहस्त्र दुर्वांचा अभिषेक लाडक्या बाप्पाला होत असतो। अशा वेगवेगळ्या पूजा या अनेक 10 दिवसांमध्ये अनंत चतुर्दशी पर्यंतच्या या कालावधीमध्ये होत असतात। त्याचबरोबर घरी दुर्वांचे सहस्त्रपाठ लावले जात असतात, सत्यविनायक केला जात असतो, अनेक प्रकारचे अभिषेक बाप्पाला केले असतात। अशा वेगवेगळ्या पूजा या 10 दिवसांमध्ये सर्वांकडनं होत असतात। असं एक अनन्य वेगळं साधारण एक चैतन्य आणणारं असं हे पृथ्वीवरती एक वातावरण 10 दिवस हा आपला बाप्पा आपल्या सर्वांसाठी तयार करतो आणि म्हणूनच बाप्पाला निरोप देत असताना आपण म्हणतो की गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या। त्याचबरोबर या वर्षी हा बाप्पा ज्या वेळेस आपल्या सर्वांना निरोप देऊन जाणार आहे तेव्हा पुढच्या वर्षी तो खरंच सगळ्यांसाठी लवकर येणार आहे, म्हणजे 27 ऑगस्टला तो येणार आहे। धन्यवाद। न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई।